विद्यार्थी हे शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात असतात आणि तिथल्या शिक्षकांचे काम असतं ते आपण आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिकवावं आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल घडावं। पण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील मुदगड एकोजी येथील धक्कादायक प्रकार दिसून येत आहे। या शाळेतील शिक्षकांनी इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेसाठी खेळाचे प्रमाणपत्र जोडले तर 2% गुण वाढतात। त्यासाठी खेळाचे प्रमाणपत्र जोडण्यासाठी 2000 प्रति विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येत आहेत, तेही खेळ खेळण्याविनाच। शाळेत याच महिन्यात सहलीच्या नावाखाली प्रति विद्यार्थ्यांकडून 3300 रुपये घेण्यात आले आहे। ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्याला मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते आहे। अशातच येथील शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांकडून अशा तऱ्हेने खेळाच्या लोककलेच्या नावाखाली प्रमाणपत्रासाठी कोणत्या नियमाने न खेळविता व न लोककला आदी या भागात संस्थाच नाहीत तर डुप्लिकेट प्रमाणपत्र कोण देते? हा गोरखधंदा चालवणारे महाशय आहेत तरी कोण? अशा किती संस्था बोगस प्रमाणपत्राच्या आहारी जाऊन गुण वाढीसाठी प्रयत्न करत आहेत? याची चौकशी होणे गरजेचे आहे। जर काही विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय खेळामध्ये सहभाग न नोंदविता 2000 रुपये देऊन प्रमाणपत्र मिळत असेल तर सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना कमकुवत परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यावर एक प्रकारे अन्याय केला जातो आहे। यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी व प्रमाणपत्राच्या नावाखाली अमाप पैसे वसूल करणाऱ्या शाळेतील शिक्षकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। व अशा अमाप पैसे वसूल करणाऱ्या संस्थांना वेळीच शाप बसणार का, अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे। तसेच पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.